संपे हा संसर्गजन्य रोग आहे. एका गायीपासून दुसऱ्या गायीला होतो. म्हणजे काय नेमकं म्हणजे सांगायचं? ब्रीड म्हणजे काय, आपल्या साध्या गायीला हं. इम्पोर्टेड केलेल्या वळूचं सिमेंट भरणे आणि आपल्या साधी गाय बाबा 15-20 लिटर दूध देणाऱ्या गायपासून हळूहळू फर्स्ट जनरेशन सेकंड जनरेशनमध्ये 25, 30, 35 लिटर. आता जे ब्रूट अथर्व तुम्हाला सांगितलं फर्स्ट लॅक्सेशन कमीत कमी 30+ आहे. 30+ हां, पहिल्या वेताला पहिल्या हाताला 30+ सहज देणार. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण इंदापूर तालुक्यातील वरकुटे या गावात आलेलो आहे. तर तुम्ही हा मागे गोठा बघताय, हा 30 ते 35 गायींचा गोठा आहे आणि संपूर्ण गायी या ब्रीडच्या गायी आहेत. 25 ते 30 लिटर दूध देणाऱ्या मोठ्या मापाच्या सर्व गायी आहेत आणि डॉक्टर साहेब आज आपल्यासोबत आहेत. तर शेतकऱ्याला प्रामुख्याने गोठ्यात काय अडचणी येतात ते आपण त्यासाठी आज डॉक्टर साहेबांचा व्हिडिओ बनवत आहे. तर डॉक्टर साहेबांचा अनुभव आणि त्यावर काय उपाय शेतकऱ्यांनी केले पाहिजे अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहे. जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील. नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार. आपला परिचय द्या की. माझं नाव डॉक्टर प्रतीक शेंडे, वरकुटे खुर्द. ह्या इथं शेजारच्या आसपास 4-5 गावात प्रॅक्टिस करतो मी आणि ह्या क्षेत्रात गेली 4-5 वर्षे काम करत आहे. तर काम करताना मला असं जाणवलं की आजकाल दूध व्यवसाय बघता ब्रीडिंगवर जास्त भर दिला पाहिजे. तर दूधधंदा हा जास्त फायद्यात पडू शकतो. म्हणजे शेतकऱ्यांना ब्रीडिंगवर काम केलं तरच ही धंदा परवडणार आहे आता इथून पुढच्या काळात. इथून पुढच्या काळात शेतकऱ्यानं ब्रीडिंगवर जर जास्त लक्ष दिलं, फोकस केला तरच हा दूधधंदा परवडू शकतो. कारण की आता आपण बघता पेंड वैरण सध्या खूप महाग झालेले आहे. त्यामुळं 20 लिटरची गाय सुद्धा परवडत नाही. येत्या काळात 25, 30, 35 लिटर देणारी गाय जर आपल्या गोट्यात निर्माण झाली तर आपल्याला दूधधंदा फायद्यात पडू शकतो. आता तुम्ही इथं आसपास म्हणजे किती किलोमीटरपर्यंत आता तुमच्या विजिट होती त्या? आता आपल्या आसपास इथून जर सगळीकडे एरिया धरला तर वरकुटे खुर्द, पिटकेश्वर, निमगाव, केतकी, कवटळी, व्याहळी, काटी या गावात आपल्या सगळीकडे विजिट असतात. आता तुमच्या एवढ्या विजिट होते त्यात प्रामुख्यानं म्हणजे कशा संदर्भात जास्त विजिट तुम्हाला येते त्या? आता प्रामुख्यानं गाय गाभण न राहणे, मस्टायटिस किंवा अशक्तपणा, विकनेस आल्यामुळं गाय बसून राहणे, ह्या सध्या जास्त ह्या क्षेत्रात प्रामुख्यानं अडचणी यायला लागल्यात शेतकऱ्यांना. आता तुम्हाला पहिला प्रश्न, आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या गोट्यात गाय बसण्याचं प्रमाण जास्त आहे, गाय उठत नाही त्या. बरोबर आहे. तर ती कशामुळे होते? म्हणजे काय होतंय, शेतकरी गिनी गोल किंवा कंटिन्यू मिनरल मिक्सचर न चालल्यामुळं ज्या दूध आपण काढतो आणि शरीरात मिनरल मिक्सचरची ही फॉस्फरसची म्हणा कॅल्शियमची कमतरता जास्त दिवस राहिली तर गाय बसते आणि लगे उठत नाही. त्यामुळं मग पुन्हा खर्च बी शेतकऱ्याला जास्त होतो. त्यासाठी शेतकऱ्यांना कंटिन्यू मिनरल मिक्सचर चाललं पाहिजे. गाभण काळात तिला व्हाईट मिच म्हणा टॉनिक ही दिली पाहिजे, म्हणजे गायला अडचण येत नाही जास्त काय. म्हणजे गायला अशक्तपणा कशामुळे येतो, म्हणजे बसते ती गाय? अशक्तपणा येण्याचं प्रमुख कारण म्हणजे फॉस्फरस डिफिशियन्सी किंवा कॅल्शियम डाऊन होणे. एखाद्या वेळेस तीच प्रमुख 2 कारणं. किंवा मग एखाद्या वेळेस एखाद्या गायनं तिला मारलं हे त्यामुळे सुद्धा पायाला हे जखम झाली. समजा नकात काय धारदार वस्तू, खिळा, तार जरी बुडली तरी गाय बसून राहते. गाय बसण्याची बरीच कारणं आहेत, पण प्रमुख कारणं 2च फक्त, फॉस्फरसची डिफिशियन्सी आणि कॅल्शियम डिफिशियन्सी. म्हणजे त्यासाठी शेतकऱ्यानं काय काळजी घेतली पाहिजे आणि त्या गायीला काय दिलं पाहिजे? म्हणजे शेतकऱ्यांनी जोपर्यंत कमीत कमी गाय दूध देते तोपर्यंत मिनरल मिक्सचर चालू ठेवलं पाहिजे. त्याच्यामुळं गाय गाभण राहायला सुद्धा त्रास देत नाही आणि गाय खाली बसणे हे असले कुठल्याच आपल्या गोट्यात अडचणी येत नाहीत. किंवा गायींच्या अंगावर मिनरल मिक्सचर दिल्यामुळे शायनिंग येते, तब्येत चांगली सुधारते आणि दुधातली जी असं चढ उतार आहे तो कमी होतो आणि एक लेवल दूध देतात. म्हणजे आणि आता गिनी गोलचं तुम्ही म्हणलात ते काय विषय?
गिनीगोलात काय आहे, गिनीगोल हा चारा प्रामुख्याने फक्त पोट भरण्यासाठी आहे. त्यात एक सर्वच घटकाची खूप कमतरता आहे. त्याच्यामुळं काय होतं, आपल्याला वाटतं की गायीने खूप चारा खाल्ला आहे, पुरेसा आहे, पण ती त्याच्यासाठी फक्त भूक भागवण्याचं काम करतो, शरीरातल्या कमतरता भरून काढत नाही. त्यामुळं गिनीगोलाचं प्रमाण शेतकऱ्यांनी कमी केलं पाहिजे. मग चारा कोणत्या प्रकारचा दिला पाहिजे गायला? चारा आता सगळ्यात चांगला म्हणलं तर मके म्हणजे मुरघास दिला पाहिजे, त्याच्याबरोबर थोडा सुका चारा दिला पाहिजे, म्हणजे गायांचा pH बॅलन्स राहतो. गायांना जुलाब हे होत नाहीत आणि दगडीचा बी प्रॉब्लेम जास्त करून येत नाहीत pH मेंटेन राहिल्यामुळं. गायचं आरोग्य एकदम व्यवस्थित राहतं सुका चारा दिल्यामुळं. सुका चारा आणि मुरघास. ही म्हणजे गाय बसण्याची कारणं झाली. हा, आणि आता महत्वाचं म्हणजे गाय गाभण जायला पण त्रास करते ते बरोबर. कशामुळं? गाय गाभण न राहण्याची कारण म्हणजे प्रमुखतः आपण काय करतो, आता मध्यंतरी दुधाला रेट कमी होता, त्याच्यामुळे बरेच शेतकरी पावडर चारत नव्हते. पावडर न चारल्यामुळं आपल्या आता दुधातून रोज दूध काढतो आपण, सरासरी गायचं 25-20 लिटर दूध काढतो. मग त्यातनं कॅल्शियम गायच्या शरीरातनं निघून जातं, मॅग्नेशियम जातं, सेलेनियम जातं या दुधातनं, तुम्हाला सांगतो फॉस्फरस जातं. मग ती आपण जे चारा देतो, पेंड देतो किंवा मका चारा, मुरघास, त्याच्यातनं सगळी गायची झालेली झीज भरून येत नाही. मग हळूहळू झीज गायची झालेली असते, त्यामुळं पिशवी वीक होते किंवा लूज होते. त्यामुळं गाय लवकर हिटवर येत नाहीत किंवा बळस असा चिकट राहत नाही, पाण्यासारखा येतो. हे प्रमुख कारण. व्यवस्थित बळसणे, ओव्ह्युलेशन नीट होणे, त्यामुळं गाय गाभण राहत नाहीत. म्हणजे त्यासाठी शेतकऱ्यानं गाय वेळच्या वेळी गाभण जाण्यासाठी वेल्यापासून गायची कशी काळजी घेतली पाहिजे? शेतकऱ्याने वेल्यापासून कमीत कमी 3 महिना कॅल्शियम चालू ठेवलं पाहिजे. आणि त्याचबरोबर तिला रोज 50 ग्रॅम सकाळ संध्याकाळ मिनरल मिक्सचर दिलं पाहिजे. कोणत्या प्रकारचं द्या तुम्ही, CRS द्या, बेस्टॅमिन द्या, कंटिन्यू तिला 50 ग्रॅम 50 ग्रॅम सकाळ संध्याकाळ मिनरल मिक्सचर दिलं पाहिजे. त्यामुळं गाईच्या दुधात चढ उतार जाणवत नाही आपल्याला. आणि क्लिअर गाई वेल्यापासून 1-2.5 महिन्यात हिटवर सुद्धा येते आणि लवकर राहून जाते. आणि दुसरा एक विषय म्हणजे असं की गोट्यात मस्टडीचं प्रमाण जास्त आहे. हां, बरोबर आहे. ते कशामुळे मस्टडी होतं आणि त्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे? मस्टडी होण्याची बरीच कारणं आहेत, पण त्यात प्रमुख कारण कोणती की गाईच्या कासत दूध राहिलं नाही पाहिजे. धार काढताना जो कोणी समजा आपण आता सध्या मोठ्या गोट्यात बिहारी लोक बरेच काम करतात, त्यांना बी सांगितलं पाहिजे दूध राहिलं नाही पाहिजे कासत. आणि दुसरा मुद्दा म्हणजे काय, सारखा चाऱ्यात बदल नाही झाला पाहिजे. pH गाईचा एकदा डिस्टर्ब झाला, गाईचं पचनक्रिया व्यवस्थित चालत नाही, आणि पचनक्रिया व्यवस्थित नाही झाली की मस्टायटिसचा प्रॉब्लेम जाणवतो. त्यासाठी pH बॅलन्स राहायला पाहिजे. कंटिन्यू खाण्यात त्याच्या 50 ग्रॅम सोडा आला पाहिजे. आणि दुसरं कारण म्हणजे काय, गाई ज्या ठिकाणी बसते तिथं स्वच्छ जागा, कोरडी जागा पाहिजे, ओली जागा नसू नये. अजून आता इतर विजिट काय काय होते त्या तुमच्या, म्हणजे कशा संदर्भात विजिट होते त्या? आता ह्या क्षेत्रात सगळ्याच संदर्भात विजिट होत्यात. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं गायींना तापमाना किंवा डायरियाचा प्रॉब्लेम आहे, इनडायजेशन आहे, हिटवर व्यवस्थित नाही येणे, थायलेरिया, कावीळ, बरेच कॉल येत राहतात. म्हणजे गायला ताप वगैरे येतो ते कशामुळे, म्हणजे कशामुळे येतो? ताप येण्याची बरीच कारणं आहेत. त्यामध्ये गोचिड ताप आहे. गोचिड ताप गाईच्या शरीरात विकनेस आला की रक्त पातळ होतं, आणि रक्त पातळ झाला की गाईला लगेच बरेच आजार, प्रोटोझोल इन्फेक्शन लागू होत्यात. त्यामध्ये गोचिड ताप हा सगळ्यात जास्त लागण होणारा आजार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी तिला अशक्तपणा गाईच्या शरीरात आला नाही पाहिजे. त्यासाठी RBC रक्त म्हणून टॉनिक कंटिन्यू चालू ठेवलं पाहिजे वीक गायला. म्हणजे आता तुमच्या गोठ्यात जी गाय दिसते त्यासाठी आता तुम्ही रोज त्यांना काय काय देता आणि किती प्रमाणात असतं? एका गायचा जर विचार केला आपण तर त्या गायीला तुम्ही रोज काय देता? आता सरासरी वेलेली गाय जर तुम्ही घेतली तर तिला आम्ही रोज सकाळी 15 किलो मुरघास देतो, बरोबर 3 किलो सुका चारा आणि 4.5 किलो म्हणजे 4.5 किलो आंबवण देतो, म्हणजे पेंड. त्याच्यात 3 किलो
पेंड असते, गोळी पेंड, हं. 1 किलो गव्हाचा भुस्सा आणि अर्धा किलो सरकी किंवा खपरी पेंड देतो. त्याचबरोबर तिला 50 ग्रॅम रोज मिनरल मिक्सचर, थोडा सोडा खायचा सोडा आणि एक 30 ग्रॅम मीठ, एवढं आम्ही रोज खुराकात देतो. आता ह्यात म्हणलं तुम्ही मीठ. हो. मीठ कशासाठी द्यायचं? मीठ शरीरातली आयोडीनची कमतरता भरून काढतं. रोजच्या रोज हा, रोजची रोज दिलं म्हणजे आणि गाईची पचनक्रिया सुद्धा एकदम व्यवस्थित राहते आणि गाई आवडीनं चारा खात्यात. दुसरं कारण म्हणजे चव लागते. इतर काय तुम्ही कॅल्शियम मिनरल मिक्सचर? हो, मिनरल मिक्सचर रोज 50 ग्रॅम सकाळ संध्याकाळ कंटिन्यू देतो. आणि दुसरं इतर काय असतं, कॅल्शियम वगैरे काय असतं? हा, कॅल्शियम विल्यापासून 3 महिने कंटिन्यू कॅल्शियम देतो, 50-50 मिली सकाळ संध्याकाळ, 50-50 मिली कॅल्शियम. त्याच्यामुळं गाईचे दूध देण्याची क्षमता बी सुधारते आणि दुसरं म्हणजे हाडांची ही झीज होत नाही, गाईची चकाकी टिकून राहते गावची. हा, कॅल्शियम देण्याचे हेच फायदे आहेत. गाईचं वर्षाला वेत होण्यासाठी म्हणजे टायमाच्या टायमाला वेत होण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे? गायनं सरासरी वर्षाला एक वेत दिलंच पाहिजे. त्यासाठी काळजी घेणं म्हणजे गायला मिनरल मिक्सचर तर कंटिन्यू तुम्हाला सांगितलं चालू ठेवलं पाहिजे आणि शेतकऱ्याने वेळची वेळेला गाय क्रॉसवर आल्यावर भरवून घेणं आपल्या डॉक्टरांकडून. आणि जेवढी लवकरात लवकर कन्सिव्ह होईल गाय तेवढी गाभण राहण्याचे चान्स असतात आणि गायचे आरोग्य सुद्धा एकदम सुदृढ ठेवलं पाहिजे. त्यामुळं जर वर्षाला एक वेळ आपल्याला गाय देते. आता 25 ते 30 लिटरच्या तुमच्याकडे गाय आहेत. आता बऱ्याच शेतकऱ्यांना ब्रीड म्हणजेच नेमकं काय माहीत नाही. हा, ब्रीड शेतकऱ्यांना कसं आहे, आता शेतकरी वर्ग हा आपण सांगितलं तर त्याला माहीत होतं. शेतकरी वर्ग थोडा कमी शिकलेला असतो किंवा त्यांना माहिती नसते त्या क्षेत्रातली. त्याच्यामुळं आपण जेवढं त्यांना जागरूक करू तेवढी त्यांना त्यातली माहिती मिळू शकते. त्यामुळे शेतकरी आता जे कोण त्यांच्या गोट्यावर डॉक्टर आहे त्याच्याकडून त्यांनी घेतली पाहिजे माहिती ही. आणि ब्रीडिंग ही लय महत्वाचा विषय. ब्रीड म्हणजे काय नेमकं म्हणजे सांगा? ब्रीड म्हणजे काय, आपल्या साध्या गायला इम्पोर्टेड केलेल्या वळूचं सिमेंट भरणे आणि आपल्या साधी गाय बाबा 15-20 लिटर दूध देणाऱ्या गायपासून हळूहळू फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन मध्ये 25, 30, 35 लिटर त्याच्याकडून उत्पादन घेणे, ह्याला म्हणायचं ब्रीड. आता तुम्ही म्हणजे कशा प्रकारे तुमचं काम चालू आहे ब्रीडवरती? ब्रीडवरती आता आमचं सॉर्टेड सिमेंट आपण जास्त वापरतो. ब्रूट किंवा आरमाडा आहे, ज्युपिटर आहे, तुम्हाला सांगतो स्नोमॅन आहे, मिडनाईट आहे, स्पाईक आहे, म्हणजे खूप प्रकारचं बुल आहेत. आपण गाय बघून तिला कुठलं ब्लड लाईन ही मॅच होईल तसं तिला भरतो. आता तुमच्या गोट्यात जास्त करून कुठलं सिमेंट वापरलंय तुम्ही? जास्त करून आपल्या गोट्यात ब्रूड, आडमाडा, तुम्हाला सांगतो स्नोमॅनची बी भरपूर कालवड आहेत आपल्याकडं. आणखी आता अथर्वची बी येणारी जनरेशन तयार होणार आहे, अथर्व आहे. आणखी तुम्हाला सांगतो स्टर्डेचा आहे. जेवढे हाय यील्ड आहेत ना तेवढे आपण गोट्यात तयार केली ती. ह्या सिमेंटचा म्हणजे दुधाचा जर विचार केला तर किती लिटरपर्यंत म्हणजे फर्स्ट लॅक्टेशनला किती लिटरपर्यंत चालू शकते गाय? आता जे ब्रूट, अथर्व तुम्हाला सांगितलं, फर्स्ट लॅक्टेशन कमीत कमी 30+ आहे. 30+? हां, पहिल्या हाताला 30+ सहज देणार. त्याचा वार्षिक जर विचार केला तर किती हजार लिटर दूध देणार गाई? वार्षिक जर विचार केला तर 18,000, 17,000, 16,000 असे दूध देतात गाई. आता रेकॉर्ड आहे. तुमच्याकडे किती गाय आहे सध्याला? आता आपल्या हे 35 गायांचा फार्म आहे टोटल. 35 गाय? 35 गाई. तिकडे 10 कालवडे आहेत टोटल, सगळ्यात ते सुद्धा ब्रीडच्याच आहेत. किती संकलन होते तुमचं 35 गायमध्ये? रोजचं आता संकलन सकाळ संध्याकाळ 250-250 लिटर चालू आहे. म्हणजे दिवसाला किती होते? 500 लिटर दूध चालू आहे 30-35 गायीमध्ये. हो. आता दुधावर गाई आता दुधावर गाई ते यात 20 गाई दुधावर आहेत, म्हणजे फुल दुधात. आणि बाकीच्या कोण आठवल्यात आहे, कोण आठवायच्या चालू आहेत. पण आता सगळ्या फोकसमध्ये सध्या 20 गाई आहेत. गाई आठवताना तुम्ही म्हणजे कितव्या महिन्यात गाई आठवताना, कशी आठवता गाई आठवताना? गाई आठवताना आपण
सर्रास 7व्या महिन्यातच गाय आठवतो. हा तिला हळूहळू पहिल्या 2-3 दिवस एक टाईमवर घेतो, पुन्हा 2-3 दिवसांनी 2-2 दिवस गॅप देतो आणि नंतर पेंडिस्ट्रीन कितव्या महिन्यात गाय आठवता म्हणलं तुम्ही? 7व्या महिन्यात. 7व्या महिन्यात. हा 7वा महिना संपला की गाय आठवून टाकतो आणि 3 महिने विश्रांती देतो. रोग वगैरे येऊन यासाठी काय काय केलं पाहिजे, काय काळजी घेतली पाहिजे? गोट्यात प्रमुखतः आता रोग येऊ नये त्यासाठी वेळच्या वेळेला लसीकरण तर केलं पाहिजे. लसीकरण आता कोणत्या कोणत्या प्रकारचे करतात? लसीकरण आपण थंडी, आता हिवाळा, आता सध्या बघता हिवाळ्यात लाळ खुरकत त्याचं लसीकरण आमच्या गोट्यात 2 महिन्यापूर्वीच करून घेतलंय. आता उन्हाळ्यात गटसर्पच आम्ही करतो आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला लंपी करून घेतो. त्याच्यामुळं आमच्या आता एवढ्या फार्ममध्ये एक सुद्धा लंपी, गटसर्प, लाळ याची एक सुद्धा केस नाही आढळत. हां, त्याच्यामुळं आमचा मेंटेनन्स बी खूप वाचतो आणि तोटा बी होत नाही. लंपी म्हणजे असा संसर्गजन्य रोग आहे, म्हणजे एका गायीला झाल्यावर दुसऱ्या गायीला होतो का? कसा आहे तो रोग? लंपी म्हणजे काय, साचलेलं पाणी, दूषित पाण्यावर मच्छर हे तयार झाल्यानंतर तेच मच्छर आपल्या गायीला चावतात आणि त्याच्यामुळं लंपी गायीला येतो. त्यासाठी पाणी खूप साचून द्यायचं नाही किंवा त्याच्यावर वेळच्या वेळेला जंतुनाशकाचा फवारणी करायची आणि लसीकरण टाईमला लंपीचं करून घेतलं पाहिजे शेतकऱ्यांनी. आणि समजा तरी आलाच लंपी तरी ती गाय दुसऱ्या गायींपासून दूर बांधली पाहिजे. लंपी हा संसर्गजन्य रोग आहे, एका गायीपासून दुसऱ्या गायीला होतो. आता दूध वाढीसाठी काय केलं पाहिजे का गायीच तशी पाहिजे? नाही, दूध वाढीसाठी गाय तर चांगल्याच क्वालिटीची पाहिजे आपल्याकडं. आणि तरी काळजी म्हणजे गाय 8व्या महिन्यात म्हणजे गाभण काळात 8व्या महिन्यात तिला व्हायटॅमिन किंवा दुसरं कोणतं बी टॉनिक जर दिलं पाहिजे तिला, जेणेकरून त्याच्या पेशींची वाढ होते, दूध देण्याची कॅपॅसिटी सुधारते. आणि दुसरं म्हणजे वेल्यानंतर मल्टीस्टार लिक्विड किंवा टोनोस्टार आहे, बऱ्याच कंपनीची वेगवेगळी लिक्विड आहे. त्यामध्ये प्रमुख टोनोस्टार किंवा मल्टीस्टार लिक्विड चारलं म्हणजे त्याला रोज 50-50 मिली दिलं पाहिजे, जेणेकरून गायीमध्ये 2-2, 3-3 लिटरचा आपल्याला फरक जाणवतो मल्टीस्टारमुळे. हा, मल्टीस्टार किंवा टोनोस्टार. ते काय काम करतं मल्टीस्टार, टोनोस्टार? मल्टीस्टार त्यात विटॅमिन ए, D3, आणखी सेलेनियम आहे, मॅग्नेशियम आहे, फॉस्फरस, कॉपर असे भरपूर घटक आहेत. ते सगळं देण्याचं काम करतं गायीला आणि त्याच्यामुळं काय होतं, गायीची दूध देण्याची क्षमता वाढते. विटॅमिन जे कंटेन आहे त्याच्यामुळं दूध देते जास्त गाय. तर मित्रांनो, डॉक्टर साहेबांनी आपल्याला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले आहेत आणि जर अजून तुमचे काही जर प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये आपल्याला म्हणजे सांगा, त्यावर आपण व्हिडिओ बनवण्याचा आणखी प्रयत्न करू. धन्यवाद डॉक्टर साहेब.